नमस्कार, झी 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी चैत्राली राजापूरकर। आपण पाहतोय दुर्गे दुर्गट भारी मायलेकी विशेष कार्यक्रम। आज आपण ज्या मायलेकींशी संवाद साधणार आहोत त्या मायलेकींविषयी सांगायचं झालं तर आई ही उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायिका आहे, तर लेक ही उत्कृष्ट अभिनेत्री आहे। आपण स्वागत करूया आरती अंकलीकर टिकेकर आणि स्वानंदी टिकेकर यांचं। नमस्कार। एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना तुमच्या दोघींचं बॉन्डिंग कसं आहे? तुम्ही दोघी एकमेकींना किती वेळ देऊ शकता? माझं क्षेत्र तिन्ही लहानपणापासून अर्थात पाहिलेलं आहे, पण माझा रियाज, माझं शिकवणं, माझं इतर ठिकाणी जाऊन मी कार्यक्रम करते, त्यामुळे माझा प्रवासही खूप असतो। तिला पण खूप ट्रॅव्हलिंग करायचं असतं आणि अनेक तिचे शूटिंग्स होतात, शोज होतात, गाण्याचा रियाज चालतो आणि आमचं बॉन्डिंग या जसं आई आणि मुलीचं बॉन्डिंग इतर आई मुलीचं असतं ते आहेच। फक्त त्याच्यात कॉमन एक गोष्ट अशी आहे की मला लहानपणापासून आईमुळे सतत बॅगा पॅक करायच्या, बॅगा अनपॅक करायच्या, परत बॅगा पॅक करायच्या, प्रवास करायचा ह्याची सवय मी हेच बघितलंय आणि आता मी तेच करते, त्यामुळे मला वाटतं परफेक्ट बॉन्डिंग आहे। हो खरंय। मग कधीतरी मी आत्ताच मागे माझ्या एका नाटकाची तालीम चालू होती, 2 महिने जवळजवळ 10 तास मी रोज रिहर्सल करत होते। त्यानंतर पृथ्वी थिएटरला नाटकाचे प्रयोग झाले आणि एकच दिवस माझ्याकडे फ्री होता आणि माझा नवरा आशिष कुठेतरी बाहेर चालला होता। मला अजून 2 कार्यक्रमांना आमंत्रण आलं होतं, पण काही केले मला असं वाटत होतं तो एक दिवस मला काहीच नाही करायचं, म्हणजे चेहऱ्याला मेकअप लावून तयार होऊन काय करावं, जावं बाहेर का नाही कळत नव्हतं। मी आईला फोन केला, म्हटलं आई आता मी काय करू, मला इकडे जायचंय, इकडे जायचंय, इकडे जायचंय, पण मला कुठेही जावं असं वाटत नाहीये। ती म्हणाली बाळा काही करू नकोस, घरी झोपून राहा, एक दिवस आराम कर। त्यामुळे हे बॉन्डिंग हे खरं तर महत्वाचं आहे की तिला माहितीये मला आता काय वाटतंय, कारण मी बिझी आहे, मला माहितीये तिला काय वाटतंय, तिची मनस्थिती काय आहे, त्यामुळे हे खूप छान आहे। मला असं वाटतं आई आणि मुलीचं बॉन्डिंग आहेच, पण 2 कलाकारांचं एकमेकांना समजून घेण्याचं जे बॉन्डिंग आहे ना ते सुद्धा आहे। ज्यावेळी आई कार्यक्रमासाठी बाहेर जात होती त्यावेळी तू आईला किती मिस करत होतीस? मला किस्से आठवतात, अनेक लोकांनी सांगितलेले की मी जेव्हा 45 दिवसांची होते तेव्हा पहिल्यांदा आई दिल्लीला जाऊन कार्यक्रमासाठी गाऊन आली आणि मी माझ्या आजीकडे होते, माझ्या बाबांच्या आईकडे। पण आईचे कार्यक्रम आणि आईचं गाणं जसं मला वाटतं अनेक जण अभ्यास करताना किंवा गाडी चालवताना एक बॅकग्राऊंडमध्ये अनेक लोकांच्या जीवनात म्युझिक असतंच बघ, अनेक जण बॉलिवूड संगीत ऐकतात किंवा तसं मला असं वाटतं माझ्या आयुष्याच्या बॅकग्राऊंडवर सतत आईचं गाणं हे आहेच आहे। ते मी फक्त कार्यक्रमाला गेले की ते फोरग्राऊंडवर येतं, पण ॲक्च्युली माझ्या जीवनाचा आधार किंवा बेस जर बघितला तर ते आईचं गाणंच आहे। आणि अर्थात मी तिला खूप मिस करायचे, पण कलाकार असणं म्हणजे काय आणि कलाकार असून कलाकाराला सपोर्ट करणं म्हणजे काय हे मला इतकं लहानपणापासून कळलं आईमुळेच, की ती जरी कार्यक्रमाला गेली असली तरी मला नाही आठवत कधी मी आई मला तुझी खूप आठवण येते लवकर ये असं। हो नाही, खरंच कधीच नाही तिने केलं, कारण का मला असं वाटतं ते अंडरस्टँडिंग तिचं लहानपणापासूनच होतं की जसं आपली आई ऑफिसला जाते तशी ही मी 2-3 दिवस कार्यक्रमासाठी जाते, 2-3 महिने सुद्धा मी अमेरिकेला वगैरे मोठ्या दौऱ्यावर जात असे, परंतु एकतर मला असं वाटतं तिला घरी खूप प्रेम मिळत होतं। हो, माझी म्हणजे माझा नवरा, माझ्या सासूबाई, सासरे यांच्याकडनं तिला खूप प्रेम मिळालं। खरं तर लग्न झालेलं आहे स्वानंदीचं, ती तिच्या नवऱ्याबरोबर मुंबईत असते। यावेळी तुम्ही स्वानंदीला किती मिस करता? मिस म्हणावं तर खरं तर मी करत नाही मिस। मला असं वाटतं की तिला जे करायचं आहे आयुष्यामध्ये त्यात तिने रममाण होणं आणि त्यात तिने छान तिचा वेळ घालवणं हे मला खरं जास्त आनंदाचं आहे की ती तिच्या नवऱ्याबरोबर तिच्या घरी आहे आणि त्याच्यासोबत छान वेळ घालवती आहे। तिचं प्रोफेशन, त्या प्रोफेशनसाठी लागणारा रियाज जो तिचा आहे, त्याचे एक्सरसाइजेस आहेत, डाएट आहे, तिचं जिम आहे, हे सगळं तिने छान करावं, बस दॅट इज व्हॉट आय वॉन्ट। तुम्ही स्वतः शास्त्रीय संगीतातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहात, अशा वेळी तुम्हाला वाटलं का की स्वानंदीने देखील गायन करावं, तिने देखील तुमचा वारसा पुढे न्यावा? हे पहा, माझे आईवडील काही गायक नव्हते, त्यांना गाण्याची आवड होती, पण त्यांनी जेव्हा माझ्यातले गुण पाहिले
तेव्हा त्यांना असं वाटलं की ही गायिका झाली तर हिला जीवनाचा आनंद अगदी पूर्णपणे तिला लुटता येईल तिच्या गाण्याच्या मार्फत. त्यामुळे त्यांचा विचार असा होता, त्यांच्या संस्कारातनंच मी हे शिकले की तिला जे तिची टॅलेंट जी आहे आणि तिची इच्छा जी आहे ह्या दोन्हीचं मिळून तिला जे करावंसं वाटेल, कारण तिला ती उत्तम गाते. लहानपणापासून काही अशी बसून ती शिकली नाही, पण तिच्या संस्कार आहेत आणि गळा चांगला आहे तिचा, गाण्याची समज अतिशय सुरेख आहे, तिला अतिशय चांगली समज आहे. त्यामुळे तिने बसून थोडा रियाज केला तर तिला ती गाणं करू शकते. पण आता तिच्या इच्छेवर मी सोडलं की तुला, कारण तिला वडिलांचा आणि वारसा, मला गायनाचा खूप वारसे मला पुढे न्यायचे, त्यामुळे मी आता बॅलन्स करायचा प्रयत्न करते. आईमध्ये असणारी अशी कोणती शक्ती आहे की जी तुला वाटते की ती तुझ्यामध्ये असावी? मॅनेजमेंट शक्ती, कारण ती इतकी ऑर्गनाइज्ड आहे आणि इतकं समोर असलेलं काम 100% त्याच वेळेला करणं, प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे ते काम पुढे न ढकलणं, आणि या सगळ्यासाठी जी ऊर्जा तिच्यात आहे ते ती कुठून करते मला माहित नाही. ते मला असं वाटतं ते माझ्यात असलं पाहिजे. मुलीने आणखी पुढे जाण्यासाठी तिच्यामध्ये आणखी काय हवं असं तुम्हाला वाटतं? ती मेहनत करते आहे आणि तिला तिच्या संधी निर्माण होतील आणि ती करत जाईल. मला असं वाटतं की प्रत्येकाने एक आपल्याला स्वतःला शोधावं की, आणि तसं ती करते, छान करते. मी शिकवायची गरज नाही. तू आईला सॉरी कोणत्या गोष्टीसाठी बोलशील? हे तर आपल्या सगळ्यांना माहिती असतं की एका ठराविक वयात मुलं आईवर अत्यंत वसवस करतात आणि तेव्हा आई वडील म्हणतात तुझं जेव्हा लग्न होईल, तुझा जेव्हा संसार असेल तेव्हा तुला कळेल. तर आता जेव्हा माझा संसार आहे, जेव्हा मला नवरा आहे, जेव्हा माझ्याकडे एक कुत्रा आहे, तेव्हा घराचं मॅनेजमेंट, घर स्वच्छ असावं म्हणून मी किती कष्ट घेते आणि मी आईला किती त्रास दिलाय हे जेव्हा आठवतं तेव्हा मला असं वाटतं, मला क्लिअरली आठवतंय कॉलेजमध्ये असताना अशा अनेक रात्री होत्या जेव्हा मी बाहेरनं घरी आले आणि माझं कपाट जमिनीवर आहे, कारण आईनी ते काहीतरी ठेवायला उघडलंय आणि त्याच्यात पसारा दिसलाय, तर ते आता आज रात्री आवरायचं. मग मी घरी आल्यावर तू का माझ्या कपाटाला हात लावलास, हे काय केलंस तू? आता ते सगळं मला भोगावं लागतंय, काही हरकत नाही, उत्तम आहे. पण त्याच्यासाठी पण ती चांगली शिकवण सुद्धा आहे. म्हणजे सॉरी म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं थँक्यू की तू हे मला केलंस, कारण आज मी जेव्हा माझ्या घरी 10 लोक पाहुणे म्हणून येतात तेव्हा काय करायचं हे मला हिच्यामुळेच कळलंय. किंवा घरातली जी स्त्री असते, जी घर सांभाळते, ती घरात नसल्यानंतर सुद्धा घर व्यवस्थित चालवण्यासाठी काय सिस्टम लागते हे मी तिच्याकडनंच शिकले. त्यामुळे आय थिंक सॉरी तर आईला म्हणायचं नसतं, पण थँक्यू नक्की म्हणेन. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार आणि फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. झी 24 तासला खूप आभार, कारण आम्हाला दोघींना एकत्र घेऊन आलात तुम्ही या निमित्ताने. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि नमस्कार. थँक्यू. ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती.